हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी कित्येक दिवसानं तरी आज ब्लाऊज माझं मी शिवत आहे. तर हे हळदी-कुंकूच्या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि बरेच दिवस झाले मी ब्लाऊज शिवायचं सोडलेलं आहे. 1-1.5 वर्ष तरी झालं मशीनवर असं ब्लाऊज शिवायला बसले नाही मी. तर कित्येक दिवसानं आज ब्लाऊज शिवत आहे आणि माझं मलाच आवडते. तर बाहेर कुठेतरी शिवायला दिलं तर मला काय आवडत नाही. कारण मी स्वतः शिवते म्हणून मला दुसऱ्याची कुणाची ब्लाऊज आवडत नाहीत. माझं मलाच आवडते शिवलेलं. तर किती पण आजारी असले तरी पण मी माझं ब्लाऊज शिवून घेते. 1-1.5 वर्ष झालं मी शिवले नाही. थोडंसं कमरेचा त्रास असल्यामुळे. तर तरी पण मी माझं आता मी हे ब्लाऊज शिवून घेत आहे. ब्लाऊज तास दीड तासामध्ये तयार करायचं आणि मला 3-3:30 वाजता हळदी-कुंकवाला जायचं आहे. तर सकाळी मी 11 वाजता कटिंग केलेली आहे ब्लाऊजची आणि लगेच शिवायला पण घेतलेलं आहे. कारण मी भरपूर ब्लाऊज शिवले मला काय जास्त असा वेळ लागत नाही ब्लाऊज शिवायला. अर्ध्या तासामध्ये कटिंग आणि तासाभरात शिवून होते माझं. दीड तासामध्ये रेडी होते ब्लाऊज. डिझाईनचा असो या साधा असो तर दीड दीड तासामध्ये पूर्ण रेडी होते. तर माझा शुक्रवारी उपवास आहे शुक्रवार. तर फराळ न करताच असंच बसले होते. आता दुपार झालेली आहे. तर भूक पण लागत नाही ब्लाऊज शिवते वेळेस. तर लगेच थोडासा फराळ करून घ्यावा म्हणले. मस्त छान असा हिरवी मिरची घालून असा शाबू बनवलेला आहे. ब्लाऊज निम्म सोडून आता फराळ करत आहे. आता मस्त छान आता फराळ करून आता मी घेते आणि राहिलेलं ब्लाऊज आहे ते पुन्हा लगेच शिवायला घेते. फराळ करून घेतलेला आहे आणि आपण राहिलं होतं थोडं ब्लाऊज ते लगेच शिवून घेते. कारण वेळ पण होतो आणि फार घाई झाली आज. कारण त्याच दिवशी ब्लाऊज शिवायचा आणि त्याच दिवशी वेळ करून हळदी-कुंकवाला जायचं म्हणले की घाईच होते थोडं. अगोदर मी ब्लाऊज शिवून घेतले नाही. तर मस्त छान आता हे एकदम ब्लाऊज छान झालेला आहे. घाई गडबडीत का होईना, पण ब्लाऊज मी छान बसलेला आहे आणि छान शिवलेलं आहे मी ब्लाऊज असं आणि काही वेळ लागला नाही याला. 1 तासामध्ये ब्लाऊज माझं तयार झालेलं आहे. तर वसमत येथे नगराध्यक्षांनी हळदी-कुंकू ठेवलेलं आहे. नगराध्यक्ष मॅडम आहेत. त्यांनी हळदी-कुंकू असं ठेवलेलं आहे. तर तिथं जायचं आहे. तर बघूया तिथे समोर किती भयानक गर्दी आहे ते बघूया. तर माझं हे रेडी झालेलं आहे ब्लाऊज शिवून बघू शकताय. मस्त झालेलं आहे. तर मी आता इथं आलेली आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर भयानक गर्दी आहे बघू शकताय. तर हे वसमत येथे अध्यक्ष मॅडमनी ठेवलेला हळदी-कुंकू आणि भयानक गर्दी आणि वाणामध्ये ठेवलं होतं त्यांनी डस्टबिन. एवढी गर्दी होती ना, अक्षरशः चंगराचंगरी आणि लहान मुलं तर असं रडत होती. मी हे गर्दी बघूनच बाजूला साईडला झाले आणि असं बघतच राहत होते. एवढी गर्दी होती की मला कळतच नव्हतं कुठून जाऊन कसं जायचं ते. पूर्ण रस्ते असे पॅक झाले होते. दरवाजापाशी गेले आणि तिथं पण मला अर्धा तास थांबावं लागलं. एवढी गर्दी होती तिथं पण. तर गर्दी बघून चला म्हणले लवकर इथून घरी जाऊया. तर मग तिथलं हळदी-कुंकू काय आम्ही घेतलं नाही कारण भरपूर गर्दी होती. इथं आले सरस्वती मंदिरामध्ये खूप छान असं दर्शन झालं. डेकोरेशन पण छान झालं. हळदी-कुंकू आमच्या गल्लीतल्या बायांनीच इथं ठेवलं होतं. तर मस्त छान झालं असं हळदी-कुंकू हे डेकोरेशन पण किती छान केलेलं आहे बघू शकताय. आणि मग आमच्या घरी आले जुन्या घरी. तर हळदी-कुंकू घेतलं. हे माझ्या जावयाने हळदी-कुंकू ठेवलं होतं घरी. तर आम्ही एकसारख्या अशा साड्या घेतलेल्या आहेत बघू शकताय. मस्त अशा साड्या पण छान दिसतात. हळदी-कुंकू घेतलं आणि घरी आले. मग कशी वाटली गर्दी, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.